श्री स्वामी समर्थ. पापमोचनी एकादशीला कोणतेही पाप केले असेल तर पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे. 2 एप्रिलला बुध वक्री होत आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे. मेष व वृषभ राशीला वक्री बुधाचा शुभ फल होणार आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष, नवीन कार्यक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. या सप्ताहात तुम्हाला शुभ वार्ता कळेल. या सप्ताहात नवीन कामासाठी ही वेळ खूप चांगली आहे. रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल. ओव्हर एक्सायटेड होऊ नका. संतान पक्षाकडून शुभ वार्ता घडेल. जुनी इन्व्हेस्टमेंट कुठे केली असेल तर त्यापासून चांगले आउटपुट मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. घरामध्ये मांगलिक कार्य होईल. लव्ह लाईफसाठी हा सप्ताह उत्तम आहे. तुमचे आरोग्य सामान्य राहील. उपाय: बजरंग बाणाचा पाठ करणे. वृषभ, या सप्ताहात तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. शत्रूपासून सावध राहा, पण शत्रूला घाबरू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सफलता मिळेल. या सप्ताहात तुमच्यात सिनियर आणि ज्युनियरचा ताळमेळ बसेल. वैवाहिक जीवनातील वादविवाद दूर होतील. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या कामकाजात तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. उपाय: रोज दुर्गा कवच वाचणे. मिथुन, या सप्ताहात तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांबरोबर कशी कम्युनिकेशन कराल त्यावर लक्ष द्या. तुमच्या संभाषणावर लक्ष द्या. ट्रॅव्हलिंग होईल, पण इतका फायदा होणार नाही. व्यापारात कोलॅबोरेशन होईल. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. शुभ संस्कार होतील. इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, शेअर मार्केट नीट विचारपूर्वक करा. सप्ताहाच्या शेवटी ट्रॅव्हलिंग होईल. उपाय: रोज गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणे आणि गणपतीची पूजा करणे. कर्क, या राशीवाल्यांसाठी या सप्ताहाची सुरुवात चांगली होईल, पण तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका. तुमच्या कॉम्पिटिटरपासून सावध राहा. या सप्ताहात ओव्हरसीज ट्रॅव्हलिंग कराल. तुमची प्रॉपर्टी होईल. शेअर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर पूर्ण विचार करूनच करा. तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा व तुमच्या संबंधांमध्ये मधुरता येईल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही एखाद्या नवीन रिलेशनशिपमध्ये जाऊ शकता, पण सावध राहा. तुम्हाला मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. नवीन कामासाठी नवीन लोकांशी तुमच्या ओळखी होतील. उपाय: रोज शिवचालिसाचा पाठ करणे. सिंह, या सप्ताहात लोक तुमचा ऑरा बघून तुम्हाला मोटिवेट करतील. व्यापारात ट्रेडिंगमध्ये फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बेस्ट कॉम्प्लिमेंट्स मिळतील. सिनियर्सशी ताळमेळ वाढेल. स्टुडंटसाठी ओव्हर कॉन्फिडेंट न होता अभ्यास करावा. ओव्हर एक्सपेक्टेशन्स करू नका. आरोग्याची काळजी घ्या. मायग्रेन व सायनस यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. उपाय:
सूर्याला पाण्याचा अर्थ देणे व आदित्य हृदय स्तोत्र याचा पाठ करणे. कन्या, या सप्ताहात नवीन कामकाज, नवीन कार्यक्षेत्र, नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन नोकरी मिळेल. जॉब चेंज करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. नवीन इंटरव्ह्यूसाठी प्लॅनिंग कराल. पार्टनरला खुश कराल. स्टुडंटसाठी हा सप्ताह चांगला जाईल. आरोग्य सामान्य राहील. शक्यतो बाहेरचे खाणे टाळा, नाहीतर तुम्हाला फूड पॉइझन होण्याची शक्यता आहे. ॲलर्जी होण्याची शक्यता आहे. उपाय: गणेश चालिसाचा पाठ करणे. तुळा, तुमच्यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स राहील. प्रोडक्टिव्हिटीमध्ये लेझीनेस येईल. व्यापारी, ट्रेडिंग, नवीन डील, फायनान्स करताना लक्ष द्या. दुसऱ्यांना सपोर्ट कराल. लव्ह लाईफसाठी हा सप्ताह मध्यम राहील. फिटनेसकडे लक्ष द्या. रोज एक्सरसाइज करा. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी आणि टाईम मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही लग्नासाठी तुमच्या पार्टनरला प्रपोज कराल. उपाय: लक्ष्मी चालिसाचा पाठ करणे. वृश्चिक, ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात खुशखबर मिळेल. लव्ह लाईफसाठी हा सप्ताह चांगला राहील. वैवाहिक जीवनातील जुनी मिसअंडरस्टँडिंग दूर होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना या सप्ताहात खूप मेहनत करावी लागेल. उपाय: रोज हनुमान चालिसाचा पाठ करणे. धनु, हा सप्ताह व्यापारासाठी चांगला राहील. फायनान्स चांगला होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. तुमचे कोर्ट कचेरीची कामे डिले होतील. या सप्ताहात पोटाची काळजी घ्या. पोटाचा आजार होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. लव्ह लाईफमध्ये एकमेकांना समजून घ्या. एकमेकांना टाईम द्या. शत्रूपासून सावध राहा. उपाय: रोज नारायण कवच याचा पाठ करणे. मकर, हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही मोटिवेट व्हाल. तुमचा परफॉर्मन्स चांगला राहील. या सप्ताहात तुम्हाला योग, मेडिटेशन करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सेटल व्हाल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेंटॉर्सकडून योग्य तो सल्ला घेणे. तुम्हाला तुमच्या संतानांकडून चांगली बातमी ऐकायला येईल. जे जुने आजार असतील ते दूर होतील. तुमच्या लव्ह लाईफमधले तुमचे रिलेशन सुधारेल. उपाय: रोज शनी चालिसाचा पाठ करणे. कुंभ, तुमच्या कार्यक्षेत्रात बदलाव होतील. तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. तुम्ही या सप्ताहात कोलॅबोरेशनमध्ये काम कराल. पब्लिक डीलिंगमध्ये फायदा होईल. तुम्ही प्रोडक्टिव्ह आणि सक्सेस व्हाल. तुमच्या वडिलांकडच्या प्रॉपर्टीमध्ये फायदा होईल. तुम्ही तुमच्या कामात कंटिन्युटी ठेवा, जेणेकरून तुमची सर्व कामे सक्सेसफुली पूर्ण होतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरला महत्त्व द्या. टाईम द्या. तुमच्या फिलिंग्स त्यांना कन्फेस करा. याचा तुम्हाला फायदा होईल. या सप्ताहाच्या शेवटी तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाल.
एन्जॉय कराल. आरोग्याची काळजी घ्या. उपाय: रोज नारायण कवच याचा पाठ करणे व शिवपिंडीवर काळे तीळ वाहणे. मीन: या सप्ताहात तुमच्या कामकाजात तुमच्या सिनियरकडून प्रोत्साहन मिळेल. तुम्ही मोटिवेट व्हाल. सामाजिक कार्यात यश मिळेल. फूड सेक्टरमध्ये फायदा होईल. हा सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. वैवाहिक जीवनात ताळमेळ बसेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. या सप्ताहाच्या शेवटी मांगलिक कार्यात भाग घ्याल. या सप्ताहात आरोग्य चांगले राहील. उपाय: रोज विष्णू चालीसाचा पाठ करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.